आणि जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या 8,000 सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतलाय। यामध्ये महसूल, शिक्षण, आरोग्य आणि वन विभाग यामधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील 8,000 कर्मचारी आज जे ते आंदोलन करत आहेत। त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। हिंगोली तालुक्यातील शहरातील कर्मचाऱ्यांचं हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी निदर्शने सुरू आहेत। काही कर्मचारी आपल्या सोबत आहेत। काय तुमचं आज सकाळपासून तुम्ही काम बंद आंदोलन सुरू केलंय, काय मागणी काय? आमची एकच मागणी आहे साहेब, जुनी पेन्शन जशीच्या तशी आम्हाला लागू करण्यात यावी। 1982 ची जुनी पेन्शन योजना आहे ती कर्मचाऱ्यांसाठी सिक्युअर आहे, ती आम्हाला लागू करावी। आम्हाला जे शासनानं नवी पेन्शन योजना लागू केली एनपीएस नावानं, ती सर्व जे एनपीएस आहे ते भांडवलशाही आहे। काल जी चर्चा झाली त्यामध्ये कुठलंही असं ठोस आश्वासन शासनाने दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे आम्ही संप आजपासून पुकारलेला आहे। जुनी पेन्शन ही आम्हाला जशीच्या तशी पाहिजे आहे आणि या संपामध्ये आम्ही सर्व ग्रामीण आणि शहरी आरोग्य कर्मचारी आम्ही सर्व संपात सक्रिय सहभागी झालेलो आहोत। कोणकोणत्या विभागातले कर्मचारी आहेत आणि साधारणतः जिल्ह्यातले किती कर्मचारी आज संपावर आहेत? जवळपास सर्वच विभागातील कर्मचारी इथे आलेले आहेत। महत्वाचं म्हणजे आरोग्य विभाग या संपामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे आणि शिक्षक असो, वन विभाग, महसूल, कलेक्टर ऑफिसचे, कृषी विभाग असो, एसपी ऑफिस असो, सर्व कॅडर याच्यामध्ये या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं आंदोलन कसं असणार आहे, काय दिशा घेतली? आमच्या जर मागण्या झाल्या नाहीत तर आमचा हा संप आहे, हा संप आम्ही मागे घेणार नाही। झोपलेल्या या गेंड्याच्या कातडीचं जे सरकार आहे याला कुठल्याही प्रकारचं आमच्या मागण्या त्याला समजत नाहीयेत। त्यामुळे जोपर्यंत आमची जुनी पेन्शन जशी तर तशी आम्हाला लागू होत नाही त्यासाठी आम्ही आमचा कुठलाही कर्मचारी संपातून मागे हटणार नाही। कॅमेरा पर्सन आकाश, माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।